नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज रथसप्तमी आहे। सर्वप्रथम माझ्याकडून आपणास रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की रथसप्तमी आहे तर आज ऋग्वेदचं बोरनान जे की राहून गेलं होतं ते आज ऋग्वेदचं बोरनान आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। असं म्हटलं जातं की किंक्रांतीला रविवारी पौष महिन्यातल्या रविवारी किंक्रांतीला म्हणजे संक्रांतीचा दुसरा दिवस आणि रथसप्तमीला बोरनान घातलं जातं। तर हे बोरनान म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार घातलं जातं की त्याच पद्धतीने आणि मुलांना दीर्घायुष्य लाभावं किंवा चांगलं आरोग्य मिळावं या सगळ्या कारणांसाठी बोरनान घातलं जातं। आणि माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये मिसिंग जर काय असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलव्याचे दागिने याला खूप मान आहे आणि हलव्याचे दागिनेच मिसिंग आहे। त्याचं कारण असं की ऋग्वेद हलव्याचे दागिने ठेवणार नाही याची मला खात्री होती, 101% मी ही शुअर होती की ऋग्वेद हलव्याचे दागिने ठेवणारच नाही। कारण पहिलं बोरनान झालं त्यावेळेस 1-2-3 महिन्यांचा होता तो आणि त्याने त्यावेळेस सुद्धा हलव्याचे दागिने म्हणजे रडत होता, चिडचिड करत होता, त्यामुळे त्या कार्यक्रम म्हणजे स्पॉइल करायचा नव्हता मला, त्यामुळे मी हे काही आणलेलं नाहीये। आणि माझा वेळ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हलव्याचे दागिने आणले नाहीयेत पण त्या रांगोळीमधून मी ते हलव्याचे दागिने काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी यापूर्वी सांगितलेले की मला रांगोळी फारशी व्यवस्थित जमत नाही, पण मी ते काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। असा स्नेह कायम राहू द्या। धन्यवाद। तर या ठिकाणी ऋग्वेदला बोरनान घालण्यासाठी त्यात मिक्स करण्यासाठी काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते। तर या ठिकाणी ह्या तिळाच्या चिक्क्या आहेत। ॲक्च्युली मला थोडंसं बोरनान करण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे उशीर झाला तर त्यामुळे मला तिळाचे लाडू काही मिळाले नाहीत छोटे, त्यामुळे मी तिळाच्या चिक्क्या आणल्या इन्स्टेड ऑफ असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर ह्या संत्री गोळ्या आहेत, या अशा प्रकारच्या बॉटलमध्ये आलेल्या आहेत। त्यानंतर ह्या एक मिनिट याचं नाव आहे मिक्स कलर गोली ज्याला म्हणू आपण। त्यानंतर कॅन्डी गोल्ड असं नाव आहे, मिक्स कलर गोली आहे ही। दिसायला खूप कलरफुल दिसतात म्हणून मी ह्या गोळ्याची बॉटल घेतली। त्यानंतर हे बिस्किट्स आहेत जे की ज्याचं नाव मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना तेवढं ते असतील, इन्क्लुडिंग मी, मला सारे खूप आवडतात। तर हे असं चंदा मामा नाव आहे त्या बिस्किटाचं। त्यानंतर हे मात्र थोडंसं डिफरंट वाटलं मला, ते म्हणजे एक मिनिट याचं नाव आहे हम जी फूड इमली गटागट असं नाव आहे। इमली फ्लेवरची आहे, त्याला असं त्याची साखर लावलेली आहे, आपण बघू शकता। तर ह्या अशा पद्धतीच्या गोळ्या आहेत, मस्तपैकी खट्टा मिठा टेस्ट आहे याचा। तर हे अशा पद्धतीचं या ठिकाणी साहित्य आणलेलं आहे आणि मुरमुरे। तर या ठिकाणी मी बोरनानाच्या अनुषंगाने अशी रांगोळी काढलेली आहे, हलव्याचे दागिने त्यात काढलेले आहेत। या ठिकाणी कॉर्नरला वेलकम असं काढलेलं आहे। मला डेकोरेशनसाठी फारसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकता हळदी कुंकवाच्या वेळेस जे फोटोज लावले होते तेच या ठिकाणी आहेत ऋग्वेदचे। सुस्वागतमचा माझा आणि आईंचाच फोटो आहे आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे ऋग्वेदचे बोरनान असं लिहिलेलं आहे, हे फक्त नवीन आहे। आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी ह्या अशा पद्धतीने बॅकग्राऊंड तयार केलेला आहे आणि इथे एक खुर्ची ठेवणार आहे ज्यावरती ऋग्वेद बसणार आहे। आणि इथे झाडाचे कुंडे ठेवलेत आणि त्याभोवती रांगोळी काढली आहे, बाजूला असे 2 ठेवलेले आहेत हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि बोरनान म्हटल्यानंतर लहान मुलं येणार, त्यामुळे त्यांच्यासाठी आवडीचं म्हणजे मँगो ज्यूस आणलेला आहे या ठिकाणी मी प्रत्येकाला देण्यासाठी। हे असं एक पॅकेटच आणलेलं आहे पूर्ण, म्हणजे फॅमिली पॅक जसं असतं त्या पद्धतीनं मी हे आणलेलं आहे त्या मुलांना देण्यासाठी। आणि ज्या लहान मुलं आहेत आणि ते स्वतः येऊ शकत नाहीत 1-2 वर्षाचे, तर त्यांच्या आई पण सोबत येणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी या ठिकाणी समोसे, गरम समोसे आणलेले आहेत। आमचे पालक आहेत, त्यांच्याकडूनच हे समोसे आणलेले आहेत। त्यासोबत मस्तपैकी मिरची आणलेली आहे आणि सॉस पण, तर हे आणलेलं आहे मी। या ठिकाणी हे औक्षणाचं ताट तयार केलेलं आहे, ही सुपारी आहे।
सगळ्यात आधी ऋग्वेदची आजी ऋग्वेदला ओवाळत आहे आणि ऋग्वेदची चंचलता आपण या ठिकाणी बघू शकता. तो अजिबात बसत नाहीये. स्थिर बसणं काय असतं हे ऋग्वेदला माहितीच नाहीये. आता ऋग्वेदला तिकडची आजी म्हणजे माझी आई औक्षण करत आहे. ऋग्वेदला त्या निरंजनीला आरती समजायला लागलाय आणि आरती घेऊ दे असं म्हणतोय. आता ऋग्वेदची काकू ऋग्वेदला औक्षण करत आहे आणि ऋग्वेदला असं वाटतं की ती त्याला खायलाच काहीतरी देती आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऋग्वेदची चंचलता. आता या ठिकाणी ऋग्वेदला त्याची मावशी म्हणजे माझी मोठी बहीण औक्षण करत आहे आणि तरी सुद्धा ऋग्वेद आणखीही शांत झालेला नाहीये. या ठिकाणी आता ऋग्वेदला त्याची मामी आजी औक्षण करत आहे म्हणजे माझ्या मामी सासूबाई आहेत आणि मिस्टरांच्या त्या मामी आहेत, त्या त्याला औक्षण करत आहेत. ही सुद्धा मामी आजीच आहे, त्या सुद्धा त्याला औक्षण करत आहेत आणि ऋग्वेद त्या प्लेटमध्ये हात घालतोय. अजिबात शांत बसत नाही ऋग्वेद. आणि फायनली आईचा नंबर लागला आणि आता आई औक्षण करतीये, पण त्याची काही इच्छा दिसत नाहीये. तो स्टेबलच नाहीये अजिबात.